तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात 11वा विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल दरवर्षीप्रमाणे 10 ते 13 जानेवारी दरम्यान ठाण्यातील उपवन तलाव परिसरात आयोजित करण्यात आलाय. संस्कृती युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या समितीनं या भव्य कला महोत्सवासाठी रसिकांना आमंत्रित केले, अशी माहिती संस्कृती आर्ट फेस्टिवलचे सर्वेसर्वा आमदार प्रताप सरनाईक यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. या महोत्सवाचं उद्घाटन 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 5:30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. पद्मश्री शुभा मुद्गल यांच्या शास्त्रीय गायनानं हे उद्घाटन साजरं होईल. 4 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात अभिजित भट्टाचार्य, विदुषी आरती, अंकलिकर टिकेकर, केतकी माटेगावकर, उस्ताद शाहिद परवेज यांच्यासह अनेक प्रख्यात कलाकार आपली कला सादर करतील. या फेस्टिवलचं वैशिष्ट्य म्हणजे उपवन घाट, जो बनारस घाटाच्या धर्तीवर तयार करण्यात आलाय. या कार्यक्रमात सुमारे 6 लाख प्रेक्षक सहभागी होतील. गझल, शास्त्रीय संगीत, नृत्य आणि सुफी मैफिल यांच्या सादरीकरणानं कला रसिकांना मंत्रमुग्ध करणारा हा महोत्सव ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देईल. प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून या वर्षी सुद्धा संस्कृती आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 आणि 13 जानेवारी रोजी उपवनच्या अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये आम्ही साजरा करतोय. आणि प्रामुख्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते 10 तारखेला सायंकाळी 5 वाजता याचं उद्घाटन केलं जाईल. आणि 4 दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये लाखो ठाणेकरच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणावरून येणारे लोक सहभागी होत असतात. आणि अतिशय दिग्गज कलाकार आहे, पद्मश्री, पद्मविभूषण या कलावंतांबरोबर सकाळी 6 वाजल्यापासून तुम्हाला ती मैफिल रंगताना दिसणार आहे. प्रामुख्यानं 11, 12 आणि 13 रोजी सायंकाळी अभिजित भट्टाचार्य, त्याचबरोबर संजीव राठोड आणि विका सिंग यांची अदाकारी सुद्धा मुख्य स्टेजवर होणार आहे. विविध स्टेजवर अनेक नामवंत कलाकारांचा परफॉर्मन्स होत असताना लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम, त्याप्रमाणे कार्यशाळा अशा सुद्धा आयोजित केलेल्या विविध प्रकारची चांगले साहित्य या ठिकाणी येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी मिळणार आहेत. विकत घेणार आहे पेंटिंगचं आम्ही एक्झिबिशन त्या ठिकाणी ठेवणार आहोत. आणि दरवर्षी वेगवेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे. प्रामुख्यानं आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाली आणि ह्या ठाण्यामध्ये देशातले विविध राज्यातली लोक ज्या गुण्यागोविंदानं राहतात ती एक थीम घेऊन आम्ही लोकांच्या पुढे यावर्षी आमचा फेस्टिवलचा जो आयोजन आहे तो सादर करीत आहोत. आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की लाखो लोकांची गर्दी जी दरवर्षी असते तशीच गर्दी ह्या वर्षी सुद्धा या फेस्टिवलला होणार आहे.